सुरुवात करूयात? म्हणजे आता याच्यात काय चिट्ट्या बिट्ट्या नाही पाडायच्या ना व? नाही नाही, ह्याच्यामध्ये चिठ्ठ्या नाहीयेत. आपणच आपला क्रम ठरवायचा. मला वाटतं आपण सिनियर्स पासून चालू करू. हा हो, मलाही तेच वाटते. आजी, तुमच्यापासून सुरुवात करूयात. म्हणजे काय करायचं? आदिपती आणि सुनबाई बद्दल बोलायचं. हो हो आई, त्या दोघांच्या बद्दलच तुम्ही बोलायचंय. मग त्यात काय, बोलते की. चांगलं बोल जरा. तर कसं आहे, कसं आहे? या दोघांचा संसार आता सुरू झाला आहे. आदिपती पहिल्यांदा एकटाच होता, म्हणजे त्याचं आयुष्य म्हणजे अगदी दृष्ट लागण्याजोगं होतं. त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या आयुष्यात सुनबाई आली तेव्हा त्याचं 2चं 4 हात झालं. आणि सुनबाई त्याच्या बरोबर असताना त्याच्यानंतर जर का आदिपतीला विचारलं त्याचं जे आयुष्य चाललंय त्याच्याबद्दल, की अरे बाबा रे, तुला हे आधीचं आयुष्य तुला चांगलं वाटतंय का आताचं आयुष्य चांगलं वाटतंय? तर मी खात्रीनं सांगते, त्याला आताच आयुष्य चांगलं वाटणार आहे की नाही. म्हणजे काय आहे, त्याचं आयुष्य आता दृष्ट लागण्यासारखं झालंय. दृष्ट लागण्या कसलं, नक्षत्रवाणी झालंय. कारण त्याच्या आयुष्यात नक्षत्रवाणी सुनबाई आली आहे. म्हणताना दोघांनी मिळून त्यांनी ही रीत पूर्ण केली आहे. तर एवढी अवघड परीक्षा असून बी ते जिंकून परत घरी आले आहेत. मला लय अभिमान वाटतोय. मी हे समज त्यांच्याबद्दल बोलले, माझी दृष्ट लागाय ना ग. पोरांनो, मी दृष्ट काढतीय. बस एवढंच. मोठे मालक, आता तुमचा नंबर. आलो. अक्षरा आणि अधिपती या दोघांच्या बद्दल किती बोलू असं झालंय मला. म्हणजे बोलायला लागलो तर दिवसच्या दिवस पुरणार नाहीत. दोघंही गुणी आहेत. पण मी मागच्या 10 दिवसांबद्दल विशेषतः बोलेन. मागच्या 10 दिवसात दोघं घराबाहेर अक्षरशः आश्रितासारखं जगलेत. किती आव्हानांचा त्यांना सामना करावा लागलाय आपण कल्पनाही करू शकत नाही. पण दोघं एकत्र राहिले, दोघं जिंकून आले, हे महत्वाचं. अधिपती गुणी आहेच, प्रश्नच नाही. अहो, आम्हाला जे काही वाटलं ते आम्ही बोललो. उगाच मानभावीपणे काय पण बोलायचं काय आम्ही? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. सांग ना, अक्षराचं नाव का नाही घेतलंस? तिच्याबद्दल काही का बोलले नाहीस? अहो, पण आम्ही बाबा, ठीक ठीक आहे मॅडम, जाऊ दे ना बाबा, काही हरकत नाही. आम्ही आत्ताच घरी आलोय, कशाला उगाच वाद. बाळा, तुला कळत नाही तिच्या वागण्याचे अर्थ, जे मला बरोबर कळतात. अहो, असं काय करताय? आम्ही त्यांचं चांगलं स्वागत केलंय, तरी बी तुमचं चालूच आहे की. हा, त्या औक्षण स्वागत वगैरे सुद्धा दाखवायसाठी केलंस, खोटेपणानं केलंस. तू जे काही करतेस ना भुवनेश्वरी, त्याच्यामध्ये खेळी जास्त असते, प्रामाणिकपणा नसतो. हो, जरा भान ठेवा. आपण कोणासमोर काय बोलतोय. बाहेरची माणसं आलेत घरात. का आपलं तोंडाचा पट्टा चालूच बाड बाड बाड. हा, आणि मान मर्यादा वगैरे तुम्ही आई साहेबांना शिकवायला जाऊ नका. तुम्ही आयुष्यभर काय केलंय माहिती आहे सगळ्यांनी. अधिपती, तुम्ही अजिबात मध्ये पडू नका. हे आमच्या दोघांमधलं भांडण आहे. हो, तुम्ही मध्ये नाही बोलायचं. थांबा तुम्ही. बघा, तुम्हाला कुणी काय बोललेलं मला खपणार नाही बरं का आई साहेब, पहिल्यांदा सांगतो. ओंक्या, सॉरी बाबा, मला माहित नव्हतं इथं अशी हे सगळं होईल. आपण उद्या भेटूया. आता बास झाले कार्यक्रम वगैरे, बास करे शिवानी वहिनी. सॉरी भावा, येतो आम्ही. हा हो, निघूयात आपण. मी सोडून येते. सॉरी हा, खरंच सॉरी. हे सगळं असं तुमच्या समोर व्हायला नको. अहो वहिनी, इट्स ओके. घरोघरी मातीच्या चुली, त्यात काय एवढं. नाही नाही, असं नाही. तुम्ही एवढी छान तयारी केली होती, सजावट केली होती, सेलिब्रेशनचा मूड होता आपला. अचानकच काहीतरी सुरू झालं.
वहिनी, या घराला आम्ही आमचंच घर समजतो, त्यामुळे आज जे काही झालं ते आमच्या घरी झाले असं समजू आम्ही. तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. बरं, तुम्ही आज जा वहिनी, आम्ही निघतो आता. हो वहिनी, तुम्ही आज जा. ह्या घराला आता तुमची जास्त गरज आहे. थँक्यू. आणि तुम्ही एवढं सगळं केलं. हो वहिनी, थँक्यू म्हणून परक करताय का? नाही, तसं नाही. सॉरी. निघतो आम्ही. हो हो, सॉरी हा. कमाल करताय तुम्हीच म्हणलात ना जे काही केलंय ते दोघांनी मिळून केलंय म्हणून. आम्ही जरी सुनबाईंचं नाव घेतलं नसलं, अधिपतींचं घेतलं असलं, तरी त्याचा अर्थ तोच होतो नाही. अधिपतींबरोबर सुनबाईंचं नाव आलंच की. झालं? अजूनही माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीयेस. तू अक्षराबद्दल का बोलली नाहीस हे सांग. हे बघा, आम्ही दोघांमध्ये कधी बी तुझा भाव केलेला नाही, करणार भी नाही. फक्त तुमच्या ते ध्यानात येईना झालंय. पुन्हा तेच मूळ प्रश्नाला बगल द्यायची आणि भलतंच बोलत बसायचं. माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर दे ना, हिम्मत असेल तर. अक्षराबद्दल का बोलली नाहीस? अधिपतीचं एवढं कौतुक केलंस, नाही ते करायलाच हवं. अक्षराबद्दल 2 शब्द बोलायची इच्छा झाली नाही तुला? मुद्दाम करतेस ना? किमान मान्य तरी कर एकदा की हे मुद्दाम करतेस. कारण या घरात अक्षरानं पाऊल ठेवल्यापासून ती तुझ्या डोळ्यात खुपतीये. तुला ती या घरात नको आहे. एकदा मान्य कर. आणि आज हे स्पष्ट दिसलंय भुवनेश्वरी. फक्त मला नाही, सगळ्यांना दिसलंय. तू मांजरीसारखी डोळे मिटून दूध पित असलीस ना, तरी तुझ्या मनात काय चाललंय हे आज सगळ्यांनी बघितलं इथं.